हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपला फर्स्ट युनिट संपलेला होता. त्याच्यानंतर आपण चालू करतो होतो आपला सेकंड युनिट. सेकंड युनिट मधला हा जो आहे हा आपला फर्स्ट चॅप्टर सेकंड युनिटला आहे. टोटल आपला सेकंड चॅप्टर पडतो. या चॅप्टरचं नाव आहे आपल्या ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट अँड ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग म्हणजे काय आपण शिकणार आहोत. पण त्याच्या आधी मी लास्ट लेक्चरला तुम्हाला म्हणजे एकदमच्या स्टार्टिंगच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की तुमचा जो फर्स्ट युनिट आहे पूर्णपणे थेरॉटिकल आहे म्हटलं होतं आणि सेकंड युनिट जो आहे तो पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. पण जरी हा सेकंड युनिट प्रॅक्टिकल असेल तरी सुरुवातीला त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पाहण्याआधी आपल्याला त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन करून घेणं गरजेचं आहे. मग जो इंट्रोडक्शन पार्ट आहे याच्यातला हा थोडासा थेरॉटिकल आहे, तो आपण स्टार्ट करूयात. मग त्याच्यात आपल्याला कळेल की आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. सो सगळ्यात आधी आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म यूज करणार आहोत एबीपी, आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगला आपण शॉर्ट फॉर्म यूज करणार आहोत एबीसी. सो पुन्हा कोणाचा जसा डाऊट यायला नको की एबीएम म्हणजे काय आणि एबीसी म्हणजे काय. एबीएम म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट, आणि एबीसी म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता त्याने एबीएम आणि एबीसी मधला फरक काय म्हटलाय बघूया. एबीएम इज अ सिस्टमॅटिक इंटिग्रेटेड अप्रोच which focus management attention on the activity with a view to improve customers value. सो एबीएम मध्ये काय केलं जातं तर कस्टमर्स व्हॅल्यू इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा कस्टमर्सच्या व्हॅल्यू वरती फोकस करण्यासाठी मॅनेजमेंटला मॅनेजमेंटचं अटेन्शन त्याच्याकडे काय केलं जातं, खेचलं जातं, आणि त्यालाच म्हटलं जातं एबीएम. एबीएम मध्ये काय केलं जातं तर व्ह्यू टू इम्प्रूव्ह कस्टमर्स व्हॅल्यू, की तुम्हाला कस्टमरच्या व्हॅल्यू इम्प्रूव्ह करण्यासाठी एक अटेन्शन ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इथे केल्या जातात. अँड द प्रॉफिट अचिव्ड बाय प्रोव्हाइडिंग द व्हॅल्यू, दिस व्हॅल्यू. आणि त्या व्हॅल्यू थ्रू म्हणजे एकदा कस्टमरचे व्हॅल्यू तुम्ही इम्प्रूव्ह केलं तर त्याच्या थ्रू तुम्हाला प्रॉफिट अचीव्ह करता येतं ती व्हॅल्यू प्रोव्हाइड करून. सो ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कशात होतात तर ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट मध्ये. आणि देन मग एबीसी मध्ये काय येतं तर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग इज अ मेजर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन फॉर एबीएम. सो एबीएम ला लागणारी जी इन्फॉर्मेशन जी आहे, जी लागणारी म्हणजे ह्या कस्टमर्स व्हॅल्यू इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा प्रॉफिट अचीव्ह करण्यासाठी ह्या व्हॅल्यूचा यूज करून जी काही इन्फॉर्मेशन ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंटला लागते ती इन्फॉर्मेशन कुठून मिळवली जाते, ती मिळवली जाते ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मधून. सो म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हा मेजर सोर्स आहे इन्फॉर्मेशन आपल्याला एबीएम ला लागणारी इन्फॉर्मेशन मिळवण्याचा. एबीसी प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन आणि एबीसी युजेस दॅट इन्फॉर्मेशन टू फॉर डिसिजन मेकिंग. यात काय म्हटलं एबीसी काय करतं तर एबीसी म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करतं, आणि एबीएम काय करतं तर एबीएम जे आहे ते तुम्हाला त्या इन्फॉर्मेशनचा डिसिजन मेकिंग साठी यूज करायला शिकवतं. ओके. सो आता मग ह्याचे फीचर्स काय आहेत तर फर्स्ट फीचर त्यांनी म्हटलेलं आहे एबीएम इज अ फंडामेंटल शिफ्ट फ्रॉम ट्रेडिशनल कॉस्टिंग अँड परफॉर्मन्स मेजरमेंट. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, आता याच्यामध्ये काय म्हटलंय एबीएम इज अ फंडामेंटल शिफ्ट फ्रॉम ट्रेडिशनल कॉस्टिंग अँड परफॉर्मन्स मेजरमेंट. मग याच्यामध्ये एबीएम इज अ फंडामेंटल शिफ्ट फ्रॉम ट्रेडिशनल कॉस्टिंग अँड परफॉर्मन्स मेजरमेंट. म्हणजे याच्यात काय म्हटलं की एबीएम हे काय करतात तर तुमचं ट्रेडिशनल कॉस्टिंग काय आहे आणि दुसरी गोष्ट काय कॉस्टिंग अँड परफॉर्मन्स मेजरमेंट म्हणजे एक्झॅक्ट परफॉर्म किती करतं. म्हणजे थोडक्यात आता मी असं ठरवलं की माझं ट्रेडिशनली म्हणजे आता आपल्याला एक अंदाज येतो की सपोज मार्केटमध्ये दुधाचा भाव, तो दुधाचा भाव जो आहे तो सपोज आता गाईचं दूध आहे तर गाईच्या दुधाचा रेट मला माहिती आहे सपोज 20 रुपये अर्धा लिटर असेल. आता थोड्या दिवसांनी 20चा 22 होईल, 22चा 23 होईल. मग हे ट्रेडिशनल चालू आलेली कॉस्टिंग आहे. ओके. बट मेजर परफॉर्मन्स मेजरमेंट पण रियालिटी काय आहे तर त्या दुधाच्या ह्याला खरंच खर्च किती येतो एखाद्या गाईला जर हे केलं तर गाईला चारा घालण्यापासून तर त्याच्यापासून दूध निघून येतं का म्हणजे अर्धा लिटर दुधाला आपण किती खर्च डिवाइड करू शकतो. हा झाला त्यांचा परफॉर्मन्स मेजरमेंट, आणि जे सुरुवातीला गुण चालत आलेली आहे ती ट्रेडिशनल कॉस्टिंग. सो या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो फाइंड आउट करायचा किंवा त्याच्यावरती काम कोण करते एबीएम. देन इन एबीएम knowledge and performance lead to better decision making. Information, ABM knowledge
and information lead to better decision making. ओके, सेकंड काय म्हटलंय त्यांनी, इन ईव्हीएम नॉलेज अँड इन्फॉर्मेशन लीड टू बेटर डिसिजन मेकिंग. ओके, काय म्हटलंय, इन ईव्हीएम नॉलेज अँड इन्फॉर्मेशन लीड बेटर डिसिजन मेकिंग. सो ह्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये काय म्हटलंय की नॉलेज आणि इन्फॉर्मेशन जे आहे ईव्हीएम मधून मिळणारी ती डिसिजन मेकिंग साठी बेटर पडते. देन थर्ड वन फीचर म्हटलंय, ईव्हीएम इनेबल्स द मॅनेजमेंट टू मेक इन्फॉर्म डिसिजन. म्हणजे काय, ईव्हीएम इनेबल्स द मॅनेजमेंट. ईव्हीएम काय करतं की मॅनेजमेंटला इन्फॉर्म डिसिजन म्हणजे ज्या गोष्टीची इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे किंवा कुठला तरी प्रूफ घेऊन डिसिजन घेण्यासाठी की ज्याच्यातून पुढे जाऊन काहीतरी साध्य होणार आहे याची प्रूफ आहे आपल्याकडे. सो अशा इन्फॉर्म म्हणजे थोडक्यात ज्याच्याकडे डाटा कलेक्टेड आहे की या सिच्युएशन मधून अशा पद्धतीचा डाटा आपल्याला बाहेर पडतो. जसं की फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सपोज आता तुम्ही SY चे स्टुडंट आहात. मी जर असं म्हटलं की SY मध्ये 10 मुलं नेक्स्ट टाइम म्हणजे SY ची 10 मुलं जी आहेत ते डिस्टिंक्शन मध्ये येऊ शकतात. आता हे मी सांगितलं किंवा सपोज मला सरांनी विचारलं की तुमच्या क्लासमध्ये SYBMA च्या क्लासमधून कोणीतरी 10 मुलांकडे एखादी जबाबदारी द्या, तर पण ती हुशार असली पाहिजे. सो मी 10 मुलांकडे ते कोणतेही विचार न करता मी एक्झॅक्ट 10 मुलं उभी केली, त्यांना सांगितलं ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती घ्या. आता हा डिसिजन घेण्यामागे का असं रिझन का होतं, कारण त्या 10 लोकांविषयी माझ्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ती 10 लोक डिस्टिंग्विश घेऊन चांगल्या मार्क्सने पास आउट होतात, ती 10 लोक स्टडी करतात, ह्या गोष्टीचं सगळ्याचं माझ्याकडे इन्फॉर्मेशन होती, म्हणून मला डिसिजन घ्यायला वेळ नाही लागला. सो सेम असं ईव्हीएम तुम्हाला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. देन ईव्हीएम इज अ सिस्टम फ्रॉम कंटिन्यू इम्प्रुव्हमेंट फॉर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. ईव्हीएम मुळे काय होतं की तुमच्या ईव्हीएम एक अशी सिस्टम आहे की ज्याच्यामुळे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट होत राहते. देन ईव्हीएम हेल्प्स टू अंडरस्टँड कॉस्ट इन अ बेटर मॅनर. ईव्हीएम जो आहे तो तुम्हाला एक्झॅक्ट कॉस्ट अंडरस्टूड करण्यासाठी किंवा कॉस्टिंग कुठे येतं, कोणत्या कॉस्टचा किती उपयोग होतो हे समजावून घेण्यासाठी जास्त चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. देन ईव्हीएम डज कंझ्युम रिसोर्सेस. काय म्हटलं, ईव्हीएम डज कंझ्युम रिसोर्सेस. सो किती रिसोर्सेसचा यूज कसा करायचा हे तुम्हाला ईव्हीएम शिकवतं. देन मॅनपॉवर कॉस्ट इज सिग्निफिकंट इन एबीएम. काय म्हटलं, मॅनपॉवर कॉस्ट इज सिग्निफिकंट इन एबीएम. याचा अर्थ काय, तर ईव्हीएम मध्ये मॅन पॉवर जी आहे किंवा मॅन पॉवर साठी लागणारी कॉस्ट जी आहे ती जास्त व्हॅल्युएबल आहे असं तरी म्हटलंय. देन येतं ईव्हीएम इज अ अंडरटेकन टू सिक्युअर वर्ल्ड क्लास स्टेटस टू द ऑर्गनायझेशन. काय म्हटलं त्यांनी, काय म्हटलं, ईव्हीएम जो आहे तो तुमच्या ऑर्गनायझेशनला वर्ल्ड क्लासचा दर्जा देण्याचं काम करू शकतो. त्यामुळे ईव्हीएमला जास्तीत जास्त लोक काय करतात, हाताळतात किंवा ईव्हीएमचा यूज करतात. देन ईव्हीएम इज द ऍप्लिकेशन ऑफ एबीसी. ईव्हीएम इज द ऍप्लिकेशन ऑफ एबीसी म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट इज द ऍप्लिकेशन ऑफ ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. सो ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगचं हे ऍप्लिकेशन आहे ईव्हीएम. देन व्हाय ईव्हीएम, ईव्हीएम का गरजेचं आहे. ऑर्गनायझेशन हॅव टर्न टू ईव्हीएम ड्यू टू द फॉलोइंग. बरेचसे ऑर्गनायझेशन जे आहेत ते ईव्हीएमचा यूज करतात, त्याच्या खाली रिझन्स दिलेले आहेत. त्याच्यातला फर्स्ट रिझन आहे चेंज इन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस अँड मेथड्स. सो मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस म्हणजे मॅनेजमेंटचं जे वर्क चालू आहे किंवा मॅनेजमेंट ज्या मेथड्स यूज करतोय त्याच्यामध्ये काहीतरी चेंज यावा याच्यासाठी ईव्हीएम यूज केला जातो. देन ऑर्गनायझेशनल मुवमेंट फ्रॉम फंक्शन ओरिएंटेड टू प्रोसेस ओरिएंटेड. म्हणजे ऑर्गनायझेशनची मुवमेंट फंक्शन ओरिएंटेड टू मुवमेंट प्रोसेस ओरिएंटेड म्हणजे काय की एखादं सपोज एखादं रॉ मटेरियल आलं किंवा ते घेण्यापासून त्याच्यावरती प्रोसेस होईपर्यंत जी काही तुमची पूर्णपणे हे लागतं, जे काही प्रोसेस होते किंवा जे काही फंक्शन टोटल फंक्शन होतं किंवा सगळ्या मुवमेंट होते किंवा ज्या काही मुवमेंट होतात या सगळ्या मुवमेंट वरती ईव्हीएम
कंट्रोल ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं, ऑर्गनायझेशन मुवमेंट फ्रॉम फंक्शन ओरिएंटेड टू प्रोसेस ओरिएंटेड, त्याच्यामुळे एबीएम यूज केला जातो. देन ऑर्गनायझेशनल मुवमेंट फ्रॉम व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल, त्यानंतर ऑर्गनायझेशनची व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल म्हणजे थोडक्यात तुमचे चारही बाजू ऑर्गनायझेशनच्या ह्याच्यात कव्हर केल्या जातात. देन अडॉप्शन ऑफ टीक्यूएम, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आपण पाहिलं होतं. टीक्यूएम, JIT, त्यानंतर बेंचमार्किंग, BPR, देन BPR आर ऑल हॉरिझॉन्टल मॅनेजमेंट इम्प्रुव्हमेंट टेक्निक्स. ह्याच्या सगळ्या टेक्निक्स आहेत की TQM असेल, JIT असेल, बेंचमार्किंग, BPR असेल, बिझनेस प्रोसेस, बिझनेस प्लॅनिंग रिसोर्सेस आहे, BPR असेल. त्या सगळ्या ज्या मुवमेंट आहेत हॉरिझॉन्टल, त्या हॉरिझॉन्टल टेक्निक्स आहेत. देन एबीएम, त्याच्यामुळे एबीएमचा यूज केला जातो. म्हणजे एबीएम तुमचे दोन्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही कंट्रोल करतो, म्हणून एबीएमचा यूज केला जातो. देन एबीएम फील द इन्फॉर्मेशन नीड ऑफ द ऑर्गनायझेशन, त्यानंतर ऑर्गनायझेशन साठी जी लागणारी इन्फॉर्मेशन आहे ती फील करायचं काम कोण करते, एबीएम करतो. त्याच्यामुळे एबीएम ला अडॉप्ट केलं जातं. देन एबीएम मेक्स द कॉस्ट and operational information useful by providing value analysis and performance measures. So measures, परफॉर्मन्स मेजर करून आणि व्हॅल्यू अनालिसिस करून काय करतं हे एबीएम, जे काय तर ऑपरेशनल इन्फॉर्मेशन किंवा कॉस्ट जी आहे ती प्रोव्हाइड करतं. त्याच्यामुळे एबीएमचा यूज केला जातो. आता डिफरन्स बिटवीन एबीएम अँड एबीसी अँड एबीएम, एबीसी आणि एबीएम मधला डिफरन्स काय आहे. सो फर्स्ट वन, एबीसी काय म्हटलं, इट हॅज नॅरो स्कोप, त्याला कमी स्कोप आहे. एबीएम इज अ वायडर स्कोप, एबीएम ला जास्त स्कोप आहे. देन बी रिलेट्स टू द मेजरमेंट ऑफ कॉस्ट अँड परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस ऍक्टिव्हिटी, कॉस्ट अँड ऑब्जेक्ट अँड रिसोर्सेस. याच्यामध्ये हे कशाशी रिलेटेड आहे, रिलेट्स टू द मेजरमेंट ऑफ द कॉस्ट, त्याच्यामध्ये फक्त कॉस्ट मेजर केली जाते. आणि परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस ऍक्टिव्हिटी, आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीवरचं परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात. कॉस्ट अँड ऑब्जेक्ट अँड रिसोर्सेस, मग त्याच्यामध्ये कॉस्ट, ऑब्जेक्ट अँड रिसोर्सेस असतील. त्याच्यानंतर एबीएमचा काय होतं, एबीएम हेल्प्स इन रिड्युसिंग कॉस्ट ड्रायव्हर्स अँड ट्रान्सफर द रिसोर्सेस. काय केलं जातं ते एबीएम मध्ये काय केलं जातं, कॉस्ट ड्रायव्हर जे आहेत ते कमी केले जातात आणि ट्रान्सफर द रिसोर्सेस, आणि रिसोर्सेस जे आहेत त्यासाठी लागणारे ते ट्रान्सफर केले जातात. देन थर्ड काय म्हटलेलं आहे डिफरन्स, रिकॉग्नाइज कॅज्युअल रिलेशनशिप ऑफ कॉस्ट ड्रायव्हर टू ऍक्टिव्हिटीज. रिकॉग्नाइज कॅज्युअल रिलेशनशिप ऑफ कॉस्ट ड्रायव्हर्स टू ऍक्टिव्हिटी म्हणजे काय म्हटलं त्यांनी, याच्यामध्ये काय म्हटलंय, रिकॉग्नाइज कॅज्युअल रिलेशनशिप ऑफ कॉस्ट ड्रायव्हर्स टू ऍक्टिव्हिटीज. म्हणजेच काय की तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्याचं आणि तुमच्या कॉस्ट ड्रायव्हरचं काय रिलेशनशिप आहे हे याच्यात दाखवलं जातं. आणि एबीएम मध्ये काय, इट फोकस ऑन बिझनेस प्रोसेस. एबीएम मध्ये पूर्णपणे काय आहे, ते बिझनेस प्रोसेस वरती फोकस केलं जातं. त्याच्यानंतर फोर्थ वन काय म्हटलेलं आहे, इट हेल्प्स इन इम्प्रुव्हिंग द कॉस्टिंग बाय outlining the various expenses like supplies, salaries and rent to activities and outlining the activities to services. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, याच्यामध्ये काय म्हटलं की ह्याच्यामध्ये कॉस्टिंग वरती इम्प्रुव्हमेंट केली जाते. मग कोणकोणत्या कॉस्टिंग वरती, तर व्हेरियस एक्सपेन्सेस लाईक सप्लाईज, सॅलरीज, रेंट टू ऍक्टिव्हिटीज अँड आउटलाइनिंग ऍक्टिव्हिटीज टू द सर्व्हिसेस. सर्व्हिसेस साठी किंवा सप्लायसेस साठी असेल किंवा काय म्हटलं त्यांनी सॅलरीसाठी लागणारे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याच्या आउटलाईन कॉस्टिंग वरती काय केलं जातं, इम्प्रुव्हमेंट केली जाते किंवा इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी एबीसी मदत करते. देन एबीएम मध्ये काय म्हटलं गेलंय, it helps in determining the contribution of each person and also supports balanced scorecard. It is a basis of business process redesigning. It helps in determining the contribution of each person. की याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं की प्रत्येक माणसाचं त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनसाठी किंवा पर्टिक्युलर प्रोडक्ट बनवण्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे अँड ऑल्सो सपोर्ट बॅलन्स कोड,
ते कसं बॅलन्स करता येईल, आणि इट इज अ बेसिस ऑफ बिझनेस प्रोसेस रिडिझायनिंग. आणि ते कशाच्या बेसिसवर असेल की तुमचं बिझनेस प्रोसेस जे आहे ती रिडिझाईन कशा पद्धतीने करता येईल. देन म्हटले एबीसी. एबीसी मध्ये काय म्हटलंय, इट इज सप्लायर ऑफ इम्प्रूव्ड कॉस्ट इन्फॉर्मेशन. हा एबीसी मध्ये काय सप्लाय केलं जातं, तर जी काही कॉस्ट इन्फॉर्मेशन इम्प्रूव्ह केलेली आहे ती सप्लाय केली जाते. आणि एबीसी मध्ये एबीएम मध्ये काय येतं, इट इज युजर ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन सप्लायड बाय एबीसी. आणि ह्याच्यामध्ये काय केलं, एबीसी मधून येणाऱ्या जी काही कॉस्ट इन्फॉर्मेशन आहे की ती कॉस्ट इन्फॉर्मेशन सप्लाय केली जाते याच्यामध्ये. ओके, म्हणजे एबीसी थोडक्यात स्वतः इम्प्रूव्ह करतो कॉस्ट इन्फॉर्मेशन, आणि एबीएम काय करतो, तर एबीसी ने प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन सप्लाय करतो. देन 6th वन, इट अलोकेट कॉस्ट ऍक्टिव्हिटी वाईज. हे काय करतं की ऍक्टिव्हिटी वाईज कॉस्ट जे आहे ते अलोकेट करतं. आणि एबीएम मध्ये काय म्हटलंय, इट आयडेंटिफाईज ऍक्टिव्हिटीज वेअर कॉस्ट रिडक्शन इज पॉसिबल. इथे अशा ऍक्टिव्हिटीज फाइंड आउट केल्या जातात की ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी कॉस्ट रिडक्शन कसं, सॉरी, जास्तीत जास्त कॉस्ट रिडक्शन कसं करता येईल. देन 7th वन, इट इन्क्लुड्स ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, तर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग पाहिलं जातं, किंवा याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग इन्क्लूड होतात. आणि एबीएम मध्ये काय म्हटलंय, इट एक्सक्लुड्स ऍक्टिव्हिटीज बेस्ड कॉस्टिंग. आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग इन्क्लूड केल्या जात नाही एबीएम मध्ये. हा एक मेजर डिफरन्स आहे. देन इट इम्फासाइजेस ट्रेसिंग कॉस्ट टू कॉस्ट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर कॉस्ट ऑब्जेक्टची जी काही कॉस्ट आहे ती याच्यामध्ये ट्रेस केली जाते एबीसी मध्ये. आणि एबीएम मध्ये इज एम्फासाइजेस परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. आणि याच्यामध्ये परफॉर्मन्स जो काय तो पाहिला जातो. देन 9th वन, इट इम्फोसाइज प्रोडक्ट कॉस्ट. याच्यामध्ये प्रोडक्ट कॉस्ट वरती भर दिला गेला किंवा प्रोडक्ट कॉस्ट विषयी माहिती मिळवली जाते. आणि याच्यामध्ये इम्फोसाइज मॅनेजिंग प्रोसेस अँड वर्क. याच्यामध्ये प्रोसेस मॅनेज केलं जातं किंवा वर्क जे काय आहे ते मॅनेज केलं जातं. सो असा हा मेजर डिफरन्स आहे. 9 डिफरन्स आपल्याला दिलेले आहेत. देन एबीएम मॉडेल कशा पद्धतीने काम करतं त्याची एक डायग्राम इथे दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये आहे कॉस्ट ड्रायव्हर्स. कॉस्ट ड्रायव्हर्स कशा कशावरती काम करतात, कॉस्ट असाइनमेंट व्ह्यू, रिसोर्सेस, ऍक्टिव्हिटीज, कॉस्ट ऑब्जेक्ट. सो कॉस्ट ड्रायव्हर जे ऍक्टिव्हिटीज वरती काम करतात, ऍक्टिव्हिटीज काय करतो, परफॉर्मन्स मेजर्स करतं. आणि ते कॉस्ट ड्रायव्हर्स अनालायसिस, आणि कॉस्ट ड्रायव्हर्स त्याच्यानंतर अनालाइज करतात. सो अशा पद्धतीने एबीएम मॉडेल दिलेलं आहे. देन इम्प्लिमेंटेशन ऑफ एबीएम. एबीएम कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जातं. सो एबीएम इम्प्लिमेंट करताना सगळ्यात पहिले म्हटलं फोकस ऑन क्रिटिकल नीड्स. काय पहिलं की खरंच गरज कुठे आहे, क्रिटिकल नीड्स म्हणजे क्रिटिकल नीड्स कोणकोणते आहेत. सो त्याच्यात बिफोर इम्प्लिमेंटिंग एबीएम इम्प्लिमेंट करण्याआधी इट इज नेसेसरी टू कन्सिडर द इम्पॉर्टंट इश्यूज ऑफ द ऑर्गनायझेशन, द टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. सो तुम्हाला एबीएम जे आहे ते इम्प्लिमेंट करण्याआधी हे फाइंड आउट करायला पाहिजे की इम्पॉर्टंट इश्यूज कोणकोणते आहेत ते कन्सिडर केले पाहिजेत किंवा कोणते येऊ शकतात. सो ते फाइंड आउट केलं. देन ऑफ द ऑर्गनायझेशन अँड द टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे कोणत्या टाइपची इन्फॉर्मेशन हा अवेलेबल आहे आणि कोणत्या टाइपची इन्फॉर्मेशन तुम्हाला लागणार आहे. देन सेकंड वन म्हटलंय टॉप मॅनेजमेंट सपोर्ट. टॉप मॅनेजमेंट सपोर्ट मध्ये काय म्हटलंय, बिफोर इम्प्लिमेंटिंग ऑफ एबीएम इम्प्लिमेंट करण्याआधी इट इज नेसेसरी टू गेट द सपोर्ट ऑफ द टॉप मॅनेजमेंट. सो हे साहजिक आहे की कोणती नवीन सिस्टम इम्प्लिमेंट करण्याआधी तुम्हाला कोणाचा सपोर्ट लागतो, तर टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट लागतो. विदाउट टॉप मॅनेजमेंट सपोर्ट एबीएम कॅन नॉट बी इम्प्लिमेंटेड. जर टॉप मॅनेजमेंटने सपोर्टच नाही केला तर आपण काय करू शकतो, एबीएम जे आहे ती इम्प्लिमेंट नाही करू शकत. देन नेक्स्ट म्हटले कॉस्ट सिस्टम. कॉस्ट सिस्टम मध्ये काय म्हटलंय, स्टडी द कॉस्ट सिस्टम ऑफ द ऑर्गनायझेशन अँड देन फीड एबीएम अकॉर्डिंगली. सो कॉस्ट सिस्टम म्हणजे आधी तुमच्या ऑर्गनायझेशनची कॉस्ट सिस्टम काय आहे त्याचा स्टडी करून मग त्याच्यामध्ये तुम्हाला एबीएम कुठे फिट करता येईल ते पाहिलं गेलं पाहिजे. ते येतं सेपरेट मॉडेल. सेपरेट मॉडेल मध्ये काय म्हटलंय, इफ इट इज नॉट फिजिबल टू इनकॉर्पोरेट एबीसी into the main costing system, think of developing a separate model for एबीपी. म्हणजे तुमचं जे काही ऑलरेडी चालू असलेले जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा मेथड आहे त्याच्यामध्ये जर एबीसी कुठे फिट होत नसेल, एबीसी कॉस्ट सिस्टम,
तर त्याच्यासाठी नवीन एखादा मॉडेल, सेपरेट मॉडेल डेव्हलप करण्याचा विचार केला पाहिजे. देन म्हटलंय एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. इन केस एबीएम इज इम्प्लिमेंटेड, ensure that the existing information system support ABM. Otherwise, develop a separate information system. म्हणजे तुमची जी काही इन्फॉर्मेशन सिस्टम तुम्ही डेव्हलप केलेली आहे आणि तुम्ही जर नवीन एबीएम तुमच्या इथे इम्प्लिमेंट केलं, तर याचा आधी विचार करा की तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन सिस्टम तयार केलेली आहे ती एबीएम ला सपोर्ट करते का. जर नसेल करत तर तुम्हाला काय करावं लागणार, सेपरेट इन्फॉर्मेशन सिस्टम जी आहे ती डेव्हलप करावी लागणार आहे. देन म्हटलं स्मॉल कंपनीज. Consider smaller companies first for implementation of ABM because smaller companies problems are small, thereafter try it larger companies. सो स्मॉल कंपनी ज्या आहेत त्याने आधी स्मॉल कंपनीसाठी ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. कारण स्मॉल कंपनीचे प्रॉब्लेम सुद्धा स्मॉलर असतात. त्याच्यामुळे एबीएम मध्ये जर ते तुम्हाला सक्सेसफुली हँडल करता आले तर मग नंतर तुम्ही काय करा, ट्राय इन लार्ज कंपनी, तर मोठ्या कंपनी तुम्ही त्याचा यूज करू शकता. देन implementation team. Ensure that the people who are actual users of ABM information should be on the implementation team. म्हणजे जे कोणी एबीएम चा यूज करणार आहेत रिअल मध्ये, की ती लोक ह्याच्यामध्ये जे काही एबीएम इम्प्लिमेंटेशन टीम आहे त्याच्यामध्ये आहे की नाही ते पहिलं कन्फर्म करून घेतलं पाहिजे. त्यांना कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. देन स्टार्ट सिम्पल. The best practices is to start simply. So सगळ्यात जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला एखादी गोष्ट हाताळायची तर तुम्हाला सुरुवात चांगलं सोपी करणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंट एबीएम इन ऍट टॉप लेवल. सो तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, एबीएम जे आहे तुमच्या टॉप लेवलला इम्प्लिमेंट करायला पाहिजे. वन्स इंटरेस्ट इज क्रिएटेड देअर विल बी अ डिमांड फॉर मोर इन्फॉर्मेशन. बाय राईट सॉफ्टवेअर टू गेट इन्फॉर्मेशन. वन्स इंटरेस्ट इज क्रिएटेड देअर, जर तिथे इंटरेस्ट वाढला तर काय, वी डिमांड फॉर मोर इन्फॉर्मेशन, तर त्यांना ते जास्त इन्फॉर्मेशनची डिमांड करू शकतात. बाय अ राईट सॉफ्टवेअर टू गेट द इन्फॉर्मेशन. मग तुम्ही काय करता, एक चांगलं सॉफ्टवेअर त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी विकत घेऊ शकता. देन म्हटलंय मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज टू इंडस्ट्रीज. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, एबीएम वॉज व्ह्यूड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. ABM was viewed for a long period of manufacturing organization only. ABM was viewed for a long period of manufacturing organization only. म्हणजे एबीएम कोण व्ह्यू करू शकतो, की जो जास्त काळ मॅन्युफॅक्चर करणारी इंडस्ट्रीज आहेत ते. बट एक्सपिरियन्स टेल्स दॅट इट इज ऍप्लिकेबल टू ऑल द ऑर्गनायझेशन. पण एक्सपिरियन्स असं सांगतोय की एबीएम जो आहे तो सगळ्या ऑर्गनायझेशनला ऍप्लिकेबल ठरू शकतो. देन प्रोडक्ट कॉस्टिंग. नेक्स्ट येतं प्रोडक्ट कॉस्टिंग. प्रोडक्ट कॉस्टिंग और सर्व्हिस कॉस्टिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ एबीएम. प्रोडक्ट कॉस्टिंग किंवा सर्व्हिस कॉस्टिंग जे आहेत ते काय आहेत, एबीएम चे ऍप्लिकेशन्स आहेत. लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज शुड नॉट बी कन्सिडर्ड विच आर रनिंग इनटू 1000 and which do not identify cost. काय म्हटलंय, एबीएम लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज शुड नॉट बी कन्सिडर्ड विच आर रनिंग into 1000. म्हणजे काय म्हटलं की एबीएम लिस्ट जी आहे ऍक्टिव्हिटी शुड नॉट बी कन्सिडर, की ज्या अशा ऍक्टिव्हिटीज त्याच्यात कन्सिडर केल्या जात नाही विच आर रनिंग इंटू 1000. सो 1000च्या मध्ये ज्या रनिंग होणाऱ्या ज्या काही काय म्हटलं ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. अँड विच डू नॉट आयडेंटिफाय कॉस्ट, आणि त्याची कॉस्ट सुद्धा आयडेंटिफाय केली जात नाही. सो ह्याच्यामध्ये येतं प्रोडक्ट कॉस्टिंग. सो अशा पद्धतीने हा प्रोडक्ट आपला काय झालं, ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. मग ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग म्हणजे काय, तर अंडर ट्रेडिशनल कॉस्टिंग ओव्हरहेड्स आर अलोकेटेड apportioned and absorbed on the basis of recovery rates decided in advance. For example, factory overheads are 80% of wages. Office overheads are 100% of factory cost. Overheads per labor, overheads per machine, etc. Total cost of product is decided
on the basis of these rates decided in advance. Overheads decided by these rates cannot be accurate. They are quite different from the actual overheads incurred. Hence the problem of over absorption or under absorption of overheads arises. This problem is resolved by activity based costing. म्हणजे काय तर एखादा ह्याच्यामध्ये म्हटलं की एखादं काम करत असताना किंवा सपोज आता मला आपल्याला एक नवीन कोर्स चालू करायचा आहे. तो कोर्स चालू करत असताना मॅनेजमेंटने आपल्याला सांगितलं की आम्हाला काय करा तुम्ही तर एक पर्टिक्युलर काय करा बजेट द्या म्हणून. मग आपण म्हणू की क्लास रूम लागणार आहे, बेंचेस लागणार आहेत, प्रोजेक्टर लागणार आहे, ब्लॅकबोर्ड लागणार आहे. मग त्यासाठी आपण प्रत्येकासाठी काय करतो की एक बजेट बनवून देतो. बजेट बनवताना आपण असा विचार करतो की आपण थोडं बजेट जास्तीच देऊयात. त्याच्याने काय होणार आहे की उद्या जर एखादी कॉस्ट एखाद्या ठिकाणी कमी पडली तर आपल्याला पुन्हा मागायला जायची वेळ येऊ नये आणि समोरच्याला वाटणं की जास्त खर्च करतो पण आपण देताना जास्त देतो. पण त्याच्यामुळे होतं कसं की तुम्हाला खूप जास्त ज्या कंपनीज मध्ये जर हे रूल्स असे फॉलो केले तर त्या ठिकाणी कॉस्टिंग खूप म्हणजे वेस्टेज जाण्याची शक्यता की त्याच्यामुळे जास्त. मग ह्याच्यामध्ये आता ह्या सगळ्यावरती जे काही बेस्ट ओव्हरहेड्स वरती म्हणजे जे काही आपण ओव्हरहेड्स किंवा जे काही ह्याच्यावरती मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पुढे जाऊन की त्या सगळ्यांवरती कंट्रोल यावा यासाठी कंपनीमध्ये काय केलं तर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगचा युज केला जातो. देन कन्व्हेन्शनल अलोकेशन ऑफ कॉमन कॉस्ट, त्याचा एक इथे चार्ट दिलेला आहे. सो तो आपण पुढे बघूयात. ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मिनिंग. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगचा मिनिंग काय आहे एक्झॅक्ट ते आपण पाहूयात. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, इट इज अ रिसेंट डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ कॉस्टिंग. सो कॉस्टिंग फील्ड मधली ही नवीनच डेव्हलपमेंट आहे. इट इज अ अलोकेशन इट इज अ कलेक्शन ऑफ फिनान्शियल अँड ऑपरेशनल परफॉर्मन्स information tracing the significant activities of the firm to product cost. Under this system, an attempt is made to absorb overheads into product cost or more रिअलिस्टिक बेसिस. म्हणजे काय ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय म्हटलंय की तुमची जी हे आहे म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट आहे तो ओव्हरहेड म्हणजे काय की तुमचा होणारा खर्च रेग्युलर ऍक्टिव्हिटीज वरती होणारा खर्च म्हणजे तुमचा ओव्हरहेड्स. मग ओव्हरहेड्स मध्ये बऱ्याच वेळा काय होतं की जास्तीची कॉस्ट निघून जाते आणि मग ती जे राहिलेली जास्तीची कॉस्ट आहे ती कुठे युज केली जाते तर प्रोडक्ट कॉस्ट म्हणून त्याचा युज केला जातो. अंडर दिस सिस्टम द अटेम्प्ट इज मेड बाय अब्झॉर्ब ओव्हरहेड्स इनटू प्रोडक्ट कॉस्ट ऑन द मोर रिअलिस्टिक बेसिस. काय म्हटलं ओव्हरहेड जे आहे ते प्रोडक्ट कॉस्ट मध्ये इन्क्लूड केले जातात. अंडर दिस सिस्टम कॉस्ट आर ग्रुप अकॉर्डिंग टू द व्हॉट ड्रायव्हर्स देम. म्हणजे इथे मग ह्याच्यामध्ये काय ह्या सिस्टम मध्ये काय केलं जातं एबीसी सिस्टम मध्ये ही जी तुमची कॉस्ट आहे कॉस्ट आर ग्रुप अकॉर्डिंग टू ही कॉस्ट तुमची ग्रुप वाईज काय केली जाते ड्रायव्हर्स कोण त्याला हँडल करणार आहे त्यानुसार ती वेगळी केली जाते देम और कॉस्ट देम टू द इनकर्ड. सो कुठे ती युज होणार आहे त्या पद्धतीने ती सेपरेट केली जाते. ओव्हरहेड्स आर रिलेटेड टू फोर्सेस बिहाइंड ओव्हरहेड्स कॉस्ट. म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट मध्ये सपोज येणारी जर एखादी कॉस्ट आहे तर ती सुद्धा कुठल्या पद्धतीने ती युज होणार आहे त्याला सेपरेट केले. देस फोर्सेस आर कॉल्ड द कॉस्ट ड्रायव्हर्स आणि त्या जे सेपरेट केलेले जे पार्ट आहेत त्याला म्हटलं तर कॉस्ट ड्रायव्हर्स. कॉस्ट ड्रायव्हर्स आर दोन ऍक्टिव्हिटी और ट्रान्झॅक्शन दॅट आर सिग्निफिकंटली डिटर्मिनंट्स ऑफ कॉस्ट की जे तुम्हाला एक्झॅक्टली सांगतात की कॉस्ट कुठे एक्झॅक्ट खर्च होणार आहे. कॉस्ट ड्रायव्हर इज अन ऍक्टिव्हिटी. कॉस्ट ड्रायव्हर काय आहे तर कॉस्ट ड्रायव्हर इज एक ऍक्टिव्हिटी आहे विच जनरेट्स कॉस्ट जी कॉस्ट जनरेट करते. एबीसी इज बेस्ड ऑन बिलीव्ह दॅट ऍक्टिव्हिटीज आणि एबीसी काय करते की त्या ऍक्टिव्हिटीज वरती बिलीव्ह करते कॉस्ट अँड देअर फॉर दे शुड बी लिंक बिटवीन ऍक्टिव्हिटीज अँड कॉस्ट. त्याच्यामुळे ते काय करते ह्या ड्रायव्हर कॉस्टमुळे किंवा कॉस्ट ड्रायव्हर्समुळे ती शुड बी लिंक बिटवीन ऍक्टिव्हिटीज अँड कॉस्ट आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये लिंक बनवून ठेवते. देन मेन ऍक्टिव्हिटीज अँड कॉस्ट ड्रायव्हर्स. सो आता मेन ऍक्टिव्हिटीज म्हणजे ओव्हरहेड्स जसं आपण म्हणतो आणि कॉस्ट ड्रायव्हर्स यांच्यातला हे काय की कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी कोणता कॉस्ट ड्रायव्हर युज केला जातात. तर कस्टमर ऑर्डर प्रोसेसिंग. ऑर्डर प्रोसेसिंग साठी कोणकोणते कॉस्ट ड्रायव्हर्स युज केले जातात. ऑर्डर व्हॅल्यू, ऑर्डर सोर्स, न्यू ओल्ड कस्टमर, ऑर्डर सोर्स, कस्टमर लोकेशन. त्याच्यानंतर मटेरियल प्लॅनिंग, ऍक्विजिशन याच्यासह मेन कॉस्ट ड्रायव्हर्स. सो असे प्रत्येकाचे त्यांनी कॉस्ट ड्रायव्हर्स आणि
ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. देन प्राईम कॉस्ट, इथे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि अदर डायरेक्ट कॉस्ट हे प्राईम कॉस्ट मध्ये. प्राईम कॉस्ट कशामध्ये कन्वर्ट होते? प्रोडक्ट कॉस्ट मध्ये. प्रोडक्ट कॉस्ट नंतर कुठे युज होतं, कशामध्ये कन्वर्ट होतात? तो ओव्हरहेड्स, प्रोडक्शन, ऍडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, सेल्स, डिस्ट्रीब्युशन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D. आणि पुन्हा मग नॉन प्रोडक्ट कॉस्ट, ती कॉस्ट कुठे? नॉन प्रोडक्ट कॉस्ट मध्ये जाते. सो अशा पद्धतीने अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स अंडर ट्रेडिशनल कॉस्टिंग, ट्रेडिशनल कॉस्टिंग मध्ये अशा पद्धतीने अलोकेशन केलं जातं. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत एरियाज इन विच ABC इज यूज फॉर डिसिजन मेकिंग.